पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की धर्माची रचना जी आहे ती वैयक्तिक आहे आणि त्याला सामाजिक मदत आहे. आणि त्यामुळे आता असं आपल्याला कळतं की सोशल एंगेजमेंट ही खूप महत्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळी मंदिरं किंवा देवस्थानं जी आहेत ती तुम्ही बघितली तर कुठेतरी डोंगरावर असतात. आणि डोंगरावर का असावी याचा विचार जर केला तर कळतं की तिथे जाण्यासाठी परिश्रम घ्यायला पाहिजे, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, तुम्हाला जर मंदिरात जायचं नसेल तर ती फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. आणि 2005 मध्ये अमेरिकेमध्ये जो काही प्रयत्न झाला त्याच्या आधीची परीक्षणं झाली त्याच्यामध्ये अमेरिकेचा डिमेन्शियाच्या पेशंट्सना सांभाळण्यामध्ये खर्च होतो तो काहीतरी भयंकर मोठा आकडा आहे. म्हणून त्यांना वाटतं की आता डिमेन्शिया याच्यावरती रोग कसा आणता येईल. तर त्यांनी सांगितलं की ब्लड प्रेशर कंट्रोल करा, डायबिटीस कंट्रोल करा आणि फंक्शनल थर्ड एज म्हणजे तुम्ही रिटायर झाला असं समजू नका, तुम्ही काम करत राहा. आणि म्हणून काम करत राहणं म्हणजे काय, लोकांशी तुमचा संवाद असला पाहिजे, लोकांशी संपर्क असला पाहिजे. आणि म्हणून जे लोकसंपर्क ठेवतात त्यांचा मेंदू म्हणजे मेंदू शरीरामध्ये हे आहे की आम्ही मेडिसिनमध्ये म्हणजे कुठलाही शरीराचा अवयव काही व्यायाम केला तर हळूहळू ऍट्रोफी होणार. तसंच मेंदूचा वापर सुद्धा सतत करत राहिलं पाहिजे. मग आता मेंदूचा वापर म्हणजे काय करायचा, तर माझा पाठांतर ना. मग तुम्हाला मंत्र आवडत नसतील तुम्ही जुन्या कविता पाठ करा ना, हिंदी पिक्चर मध्ये गाणी पाठ करा, कोडी सोडवा. सृजनशील हे मेंदूला फार आवश्यक असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मी जेव्हा मेंदूशास्त्राचा अभ्यास करत होतो तेव्हा मला कळलं की आपल्या मेंदूमध्ये शरीराचं एक प्रतिबिंब असतं, त्याला होमोन्यूक्लस असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये तोंड आणि हात याला खूप मोठं स्थान असतं, जागा खूप व्यापते त्याच्यामध्ये भाषा, तोंडाचे स्नायू आणि हाताचे स्नायू त्याच्यामध्ये खूप फिनेस असतो, त्याला खूप मेंदूमध्ये जागा आहे. त्यामुळे तुमच्या हाताला सतत व्यायाम होणं आणि तुम्ही सतत बोलत राहणं ह्याच्यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह जो आहे तो वाढत राहतो. आणि जेव्हा मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो तेव्हा त्याचं आयुष्य वाढणार. आणि मग मला कोणीतरी सांगितलं की ह्याच्या व्यायामामध्ये हाताच्या व्यायामामध्ये काही अशा गोष्टी सांगितलं. जपमाळ काय आहे म्हणजे जपमाळ त्याच्यामध्ये काही दैवी काही नाहीये, पण तुम्ही जेव्हा बोटाचा व्यायाम सतत करत असता दोन्ही हातांनी तेव्हा ऍक्च्युअली तुमच्या मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढतो आहे. तुम्ही काय चेंज नका करावं, काय करायचं ठरवा तुम्हाला काय करायचं. मग कोणीतरी मला सांगितलं गंगेचं पाणी, गंगेचं पाणी कशासाठी, शंकराच्या पायावर येते असं नाही, पण बाहेर गावात जातो सगळीकडे बॅक्टेरिया असतात. त्यावेळेला सिरम इन्स्टिट्यूट नव्हती आणि म्हणून गंगेचं पाणी घटाघटात नाही, डायरिया होतो. म्हणून चमच्यानं घ्यायचं, पळीनं घ्यायचं. त्यामुळे जो कोणी जायचा तो दुसऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी घटभर पाणी घेऊन यायचा, पण द्यायचा पळीने. ज्याच्यामुळे वर्षाकाठी एकदा व्हावं अशी कदाचित त्याच्यामध्ये संकल्पना असेल, पण ते मी करतो आहे ह्याच्यामध्ये आजार आहे तो कोण पिणार. आपण आता बिसलेरी पाणी पितो तसंच पहिल्या प्यायला पाणी. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याच्यामध्ये सत्य बघणं जेव्हा ते लॉजिकल आहे, पटत आहे तेव्हा ते करणं आणि त्याचे अल्टरनेटिव्ह जर मिळाले तर ते वापरणं. मग आता मला जर सांगितलं मी की ते इम्युनायझेशन आहे तर त्याला मी ऑब्जेक्शन करेल. घेतल्या ना सगळ्यांनी कोविडचे वॅक्सिन, कारण त्याच्यामध्ये शास्त्र दिसलं. धर्मशास्त्रामध्ये जर शास्त्र असेल, विवेक असेल तर त्याचा मला वाटत नाही की आपण त्याचा विरोध करायला पाहिजे.
पण जर आपल्याला वाटलं की नाही सती म्हणजे काय असतं मग ते जर नाही तर त्याचा विरोध करायला पाहिजे. मासिक पाळी असेल देवळात जायचं, अरे का नाही जायचं? ठरवलं नाही त्या स्त्रीला की तिकडे काय एनर्जी आहे, काय आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत याला प्रश्न का नाही विचारायचा? जर आपण इक्वालिटीचा पुरस्कार करतो तर मग ह्या गोष्टींना प्रश्न का नाही विचारायचा? सो माझं म्हणणं असं आहे की आपण एखादी गोष्ट धर्मामध्ये आचरणात येते आहे म्हणून त्याच्याबद्दल मन बंद करून ठेवण्यात अर्थ नाही. त्याच्यामध्ये काही लॉजिकल आहे का विचार करायला काही हरकत नाही. आणि ते जर आपल्याला उपयुक्त पडणार असेल तर त्याचे अल्टरनेटिव्ह काय असतात? अल्टरनेटिव्ह खूप असतात. आता मी तुम्हाला काही सांगेन.